मुलांच्या जीवनामध्ये बीटरूटचा समावेश करण्याचा हा उत्तम उपाय आहे। चला तर मग आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे इन्स्टंट बनणारी बीटरूट इडली। सगळ्यात आधी मी एका बाउलमध्ये अर्धा कप रवा घेतला आहे। तुम्ही 1 वाटी रवा घेऊ शकता आणि जेवढा आपण रवा घेतला त्याच्या अर्ध आपल्याला दही घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून छान फेटून घेतलं। आता हे अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी, म्हणजे रवा जो आहे तो पाण्यामध्ये आणि दह्यामध्ये मुरून जाईल। तोपर्यंत बाजूला इथे मी बीटरूट पील करून घेतले आहे। त्याचे छोटे तुकडे केले आणि ते मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलं। त्याची अशी प्युरी रेडी केली। अर्ध्या तासानंतर आपलं मिश्रण बघा थोडंसं फुललेलं दिसतं आहे। यामध्ये बीटरूटची प्युरी ॲड केली, ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं। आता असं मस्त पिंक बॅटर रेडी झालेलं आहे। त्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकला आणि परत छान मिक्स करून घेतलं। लगेच इडलीच्या साच्याला थोडंसं ऑइल लावलं आणि त्यावर हे इडलीचं मिक्सचर टाकून घेतलं। बाजूला इडलीच्या कुकरमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे आपली इडली लवकर तयार होईल। 2 साचे रेडी करून त्यामध्ये असे ठेवले। झाकण लावून एक 15 मिनिटं हा कुकर मीडियम फ्लेमवर होऊ दिला। 15 मिनिटांनंतर ते इडलीचे साचे बाहेर काढले आणि थंड होऊ दिले। परत इडली बाहेर काढली। बघा एकदम फ्लफी अशी मस्त इडली रेडी झालेली आहे। इडली मी चटणी सोबत सर्व केली। या चटणीची रेसिपी तुमच्याशी मी लवकरच शेअर करते। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या बाळासाठी सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।